गुड मॉर्निंग मित्रांनो, जस्ट ट्रॅव्हल विथ संदीप या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज 1 नोव्हेंबर 2022 आज मी तिरुपती बालाजी सहकुटुंब सहपरिवार ट्रिपचं आयोजन केलेलं आहे. तर या ट्रिपमध्ये मी कुठं जाणार, कसं राहणार, काय खाणार, प्रवास कसा असणार आहे याची इथूनच माहिती प्रामाणिकपणे आपणापर्यंत या चॅनलवरती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग येत आहे ना माझ्याबरोबर. मित्रांनो, घरापासून ते डायरेक्ट कोल्हापूर एअरपोर्टपर्यंत आम्ही सुमो भाड्याने घेतलेली आहे आणि ती सुमो आम्हाला नंतर न्यायला सुद्धा येणार आहे. आता आमच्या प्रवासास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आज आमच्याबरोबर आहे टोनपी फॅमिली, प्रसाद, टोनपी मॅडम आणि आमचं सहकुटुंब. आज आम्ही बालाजीची ट्रिप करण्यासाठी निघालो. मित्रांनो, जवळपास 1.5 महिना अगोदरच आम्ही विमानाची तिकीट बुक केली होती आणि त्याच पद्धतीने रेल्वेसुद्धा तिकीट बुक केलं होतं. सांगलीतील अंचल सर्व्हिसेस यामधून विमान आणि रेल्वेची तिकीटं आम्ही बुक केलेली आहेत. या एअरपोर्टच्या ठिकाणी पोलिसांनी आमचे ID कार्ड आणि तिकीट चेक केलं आणि नंतरच आम्हाला आत सोडलेला. वरती जायला सांगितलं. वरती हो, वरती जायचं. चला, बरोबर आहे, बरोबर आहे. साहित्य सोडणार कसं मी तिथं सोडायचं. पुढं तुमचं साहित्य सोडणार लगेच रिटर्न मागायला. कोल्हापूर एअरपोर्टच्या या वेटिंग हॉलमध्ये आम्ही सर्वजण बसलो आहोत आणि आता आमचे सर्वांचे चेकिंग पहिल्यांदा होणार आहे बॅगेचे, आमचे स्वतःचं, आणि त्यानंतरच आम्हाला बोर्डिंग पास मिळणार आहे आणि मगच आम्ही एअरपोर्टमध्ये प्रवेश करणार आहोत. प्रत्येकाला बॅगेतून 15 किलोपर्यंत वजन घेऊन जाता येतं आणि हँडबॅगमध्ये ते 7 किलोपर्यंतची मर्यादा आहे. बॅगा चेक होऊन आम्ही लगेजला टाकणार आहोत आणि त्या आम्हाला डायरेक्ट तिरुपतीलाच मिळणार आहेत. मित्रांनो, 1.5 महिना अगोदरच आम्ही विमानाचं तिकीट आणि रेल्वेचं तिकीट बुक केलेलं आहे. जवळपास 4,000 हे विमानाचं तिकीट आहे. आमचा विमान प्रवास हा इंडिगो या विमान कंपनीच्या विमानातून होणार आहे आणि वेळे अगोदरच आम्ही कोल्हापूरला पोचल्यामुळं आम्ही एअरपोर्टच्या बाहेर थोडे फोटो काढलेले आहेत. आमचं विमान 2:25ला निघणार होतं, परंतु काही कारणास्तव 1 तास ते विमान लेट झालेलं आहे आणि आता ते 3:25ला तिरुपतीला निघणार आहे. विमान निघण्याच्या 1 तास अगोदरच आमच्या सर्व बॅगांचे चेकिंग झालं आणि प्रत्येकाला आम्हाला एक बोर्डिंग पास दिलेला आहे. पूर्ण चेक झाल्यानंतरच आम्हाला या वेटिंग रूममध्ये बसवलेलं आहे. मित्रांनो, आता आम्ही कोल्हापूर एअरपोर्टवरती आता प्लेनची वाट बघत बसलेलो आहोत. आमच्या शर्वरीला, श्रावणीला, एकंदरीत सर्वच मंडळींना खूप उत्सुकता लागलेली आहे की विमान कधी येईल आणि कधी आम्ही विमानात बसेन. तर सकाळी जवळपास 12 वाजता आम्ही इथं पोचलो आहे. आता आमचं चेक इन, सगळ्या बॅगा वगैरे चेक झालेल्या आहेत, हँडबॅग चेक झालेले आहेत. प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल तिकीट दिलेलं आहे आणि आता आम्ही विमानाची वाट पाहतो आहे. वेटिंग रूममध्ये अपूर्वा दाताड
या BDS विद्यार्थिनीची आमची ओळख झाली. तिचे वडील लातूरचे डेप्युटी शिव आहेत आणि तीसुद्धा पहिल्यांदाच विमान प्रवास करत आहे. नुकतीच आमची ओळख झाली असल्यामुळं ती आमच्यासोबतच प्रवास करणार आहे. अपूर्वाची पूर्ण फॅमिली तिरुपतीस तिला भेटण्यास येणार आहेत आणि नंतर दर्शन घेणार आहे. मित्रांनो, एअरपोर्टवरती आम्हाला एक खाऊचं पॅकेट दिलं आहे. या पॅकेटमध्ये बघा, यामध्ये मंच नूडल्स, त्याचबरोबर स्पायसी ट्रायल मिक्स, मला वाटतं हे ड्रायफ्रूट्स आहेत आणि एक रोटी दिलेली आहे. ज्या विमानाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत होतो, शेवटी ते विमान आम्हाला एकदाची दिसले आणि खूप आनंद झाला. शरोचं विमान आलेलं आहे. मित्रांनो, आमचा बोर्डिंग पास चेक करून आम्हाला दरवाजातून बाहेर सोडण्यात आलेलं आहे. समोरच आमचं विमान आम्हाला घेण्यासाठी थांबलं आहे. माझ्यासोबत माझी मातोश्री, पत्नी, मुलं आणि सासूबाई आहेत. विमानाकडं जातानाच खूप प्राऊड असं फील वाटत आहे. सोबत टोनपे मॅडम आणि त्यांचा मुलगा प्रसाद हाही आहे. मित्रांनो, मी पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत. थांबा थांबा थांबा, पुढं बघूया. चल पुढं. नंबर कुठे आहेत? D16 म्हणले ना. चल 16 आहे, 15 आहे. पुढं 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 चल. आपण पाठवणार. पुढं पुढं वरती लिहिलेलं आहे बघ. ए बघा इकडे, हाय करा. मित्रांनो, खूप छान असं विमान आहे इंडिगोचं. हे विमान आता थोड्याच वेळात टेक ऑफ करत आहे. शरू हे बघ श्राव मॅडम. आपके मुख्य कर्मचारी हूँ. हम हिंदी और अंग्रेजी बोल सकते हैं. धन्यवाद. लेडीज एंड जेंटलमैन, बॉयज एंड गर्ल्स, इट्स सिंपली वंडरफुल टू फ्लाई यू ऑन फ्लाइट 6E7. उड़ान के दौरान कुर्सी की किसी मांगे रखें. इस विमान में 4 आपातकालीन द्वार हैं, 2 सामने और 2 पीछे. ध्यान रखें कि निकटतम द्वार आपके पीछे भी हो सकता है. आपात स्थिति में फर्श पर लगे एस्केप पाथ मार्किंग सिस्टम की सहायता से आप निकटतम द्वार तक पहुंच सकते हैं. एक सुरक्षा अनुदेश पत्र और इंफॉर्मेशन गाइड ब्रेल में भी उपलब्ध है. सरकारी नियमों के अनुसार सभी इलेक्ट्रॉनिक उपकरणों का उपयोग फ्लाइट मोड में ही करें. बिना फ्लाइट मोड के उपकरणों को उड़ान के दौरान बंद रखें. इलेक्ट्रॉनिक मनोरंजन उपकरणों का इस्तेमाल टेक ऑफ के बाद कर सकते हैं. मदिरा पीना और सिगरेट, ई-सिगरेट का उपयोग वर्जित है और ये दंडनीय अपराध है. शौचालय में धूम्र अनुसंधान यंत्र लगे हैं. Please read the safety instruction card placed in your seat pocket in front. Fasten your seatbelt by itself. मित्रांनो, खूप जबरदस्त असा अनुभव आहे हा. आणि इंडिगोचं विमान एकदम स्वच्छ, क्लीन आणि एवढी स्वच्छता पाहून 4000% गेल्यास काही दुःख वाटत नाही. आमच्या दोन्ही मुली खूप खुश आहेत. सगळा परिवारच खुश आहे. आता आम्ही टेक ऑफ घेत आहोत.
काय विमानाचं. कसं वाटतंय. वरती अजून टेक ऑफ चालू आहे. बघ ना बाजूला अजून सुरू आहे. मग नंतर ते स्टेबल होतं असं होतं. आता आपण अजून निघालं ना इकडे. ढग आले ढग आले. ढग दिसतात. आता काय दिसतं ना. एक आगळा वेगळा अनुभव. शरू कसं वाटतंय. उड़ान को केंद्र सरकार के उड़े देश के आम नागरिक उड़ान योजना के तहत क्षेत्रीय हवाई संपर्क के विस्तार से संचालित किया जा रहा है. This flight is operated under the उड़े देश के आम नागरिक उड़ान स्कीम ऑफ सध्या मी ढगात आहोत. enhance regional connectivity. ढग होते ना. नदी बघा खाली दिसते नदी. कानाचं काय करा. कृपया ध्यान दीजिए अपना मास्क. कोल्हापूर पासून ते तिरुपती एअरपोर्ट पर्यंत आमचा हा विमान प्रवास जवळपास 1.5 तासाचा असणार आहे. वेगळाच अनुभव आहे. स्लो चाललं का वाटतं पण ऍक्च्युली फास्ट आहे. मित्रांनो, विमानामध्ये सुद्धा आपल्याला काही खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतात. आपण ते घेऊ शकतो, पण ते खूप महाग असतात. आपण आपल्याजवळ हँडबॅगमध्ये जवळपास 7 किलोपर्यंत खाद्यपदार्थ किंवा इतर काही सोबत ठेवू शकतो. त्यातून आपण खाद्यपदार्थ आपल्यासोबत आणले तरी चालतात. त्याचा आपण यामध्ये वापर करू शकतो. ठराविक उंचीवर गेल्यानंतर विमान स्टेबल होतं. त्यावेळी आपण लावलेले सीट बेल्ट आपण काढू शकतो. आपण फिरूसुद्धा शकतो. विमानात वॉशरूमची सुद्धा सोय असते. मित्रांनो, थोड्याच वेळात लँडिंग करणार आहोत आणि खूप ढगाळ असं वातावरण आहे. सीट बेल्ट आम्ही बांधलेले आहेत. थोड्याच वेळात लँडिंग होणार आहे आणि आम्ही पोहोचणार आहोत तिरुपती एअरपोर्टला. पूर्ण दिसतंय बघा. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त विमान प्रवासाचाच होता. तर पुढील पार्ट 2 मध्ये आपण श्री तिरुपती बालाजी
दर्शन आम्ही कसं घेतलं याबद्दल व्हिडिओ असणार आहे, तो तुम्ही नक्कीच पहा. टेकलं का जमीन? टेकलं बघ, हा? टेकलं काय अजून टेकलं आता. सुरक्षितपणे लँड झालेला आहे. आणि आम्ही सर्वजण तिरुपती एअरपोर्टला अगदी सुखरूपपणे लँड झालेलो आहोत. मित्रांनो, आपण आता उतरलेलो आहोत तिरुपती एअरपोर्टपर्यंत येण्यासाठी आम्हाला इंडिगोचीच बस आलेली आहे. चला बसमध्ये बसूया. खास बसची सोय तिरुपती एअरपोर्ट जवळ. मित्रांनो, फायनली आम्ही तिरुपती एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत. खूप असं आनंदी असं आमचं कुटुंब सगळं झालेलं आहे. या. आमच्या बॅगा 2 नंबर बेल्टवरती आलेल्या आहेत. गडबड करू नका, गडबड करू नका. हां, चला घ्या, उचला ते खाली ठेवा. खूप असं खतरनाक अनुभव झालेला आहे. आता थोडे फोटो काढूयात. मित्रांनो, कोल्हापूर एअरपोर्ट किंवा तिरुपती एअरपोर्ट ही दोन्ही एअरपोर्ट कमी एअर ट्रॅफिक असणारे आहेत. त्यामुळे नवीन विमान प्रवास करणारा गोंधळून जात नाही. विमान प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर कोल्हापूर ते तिरुपती किंवा तिरुपती ते कोल्हापूर हा पर्याय योग्य राहील. मित्रांनो, संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहे. आम्ही आता तिरुपती एअरपोर्टवरून तिरुपती या सिटीमध्ये सहस्त्र हॉटेल इथं निघालो आहे. खाजगी कार आम्ही बुक केलेली आहे. तर तिरुमलाला जाण्यासाठी तिरुपती येथेच आम्हाला राहावं लागत आहे. तिरुमलाच्या इथं आम्हाला काही ट्रस्टच्या ज्या रूम आहेत त्या मिळालेल्या नाही. त्यामुळं आजचा मुक्काम, आजचा पहिला दिवस कोल्हापूर ते तिरुपती विमान प्रवास हा आमचा अतिशय सुखद असा झाला आहे. खूप छान असं वाटलेलं आहे. मित्रांनो, तिरुपतीमध्ये हेच सहस्त्र हॉटेल इथं आम्ही 3 दिवस राहणार आहे.